500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या निर्णयाचा फटका पोलीस दलालाही बसणार आहे। महाराष्ट्र पोलिसांनी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईत जप्त केलेल्या तब्बल 300 कोटीच्या 500 आणि 1000 च्या नोटांची रद्दी होणार आहे। ही रक्कम 300 कोटींच्या घरात आहे। या नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी आहे। मात्र जप्त केलेल्या नोटा न्यायालयात पुरावा म्हणून सादर कराव्या लागत असल्याने त्या बदलणे शक्य नाही। जुन्या 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्याने या नोटांचं करायचं काय याबाबत ठाणे पोलीस आयुक्तांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राज्याचे अप्पर गृह सचिव के.पी. बक्षी यांनी दिली आहे। ज्या नोटा लाचलुचपत खातं म्हणा किंवा पोलिसांनी न्यायालयात पुरावे म्हणून सादर केल्या आहेत त्याबाबत न्यायिक प्रक्रियेनुसार निर्णय घेण्यात येईल असंही बक्षी यांनी सांगितलंय। मात्र जो मुद्देमाल अद्यापपर्यंत पुरावे म्हणून जप्त केलेल्या नोटा न्यायालयात सादर करण्यात आलेल्या नाहीत अशा नोटा बदलण्यात येणार असून ही रक्कम ठाणे मुंबईत 300 कोटीच्या आसपास असल्याचं त्यांनी म्हटलंय। जे मुद्देमाल आहे, जिथे कोर्टाची केस चालू आहे आणि मुद्देमाल आहे, ते मुद्देमाल बदलण्यासाठी CP साहेबांनी माझ्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। तो प्रस्ताव आम्ही लॉ अँड ज्युडिशरी बरोबर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार। ते बदलले जातील, परंतु त्याचा कशा प्रकारे बदल जातील त्याचा डिटेल आपण त्यांना इन्स्ट्रक्शन्स देणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।